या तर गाईज मी आहे ना आत्ता रत्नागिरीत फिरतो आहे. म्हणजे मजा येते. खरं तर काल गणपतीपुळ्यात फिरलो, तुम्हाला जसं की टाकलेत व्हिडिओ मी. आणि रत्नागिरी झाल्यानंतर आता म्हणजे गणपतीपुळे झाल्यानंतर बीचवरती वगैरे आम्ही फिरलो. त्यानंतर आता आम्ही आलो जयगड फोर्टला. आणि जयगड फोर्टचे म्हणजे जरा अवस्था थोडी म्हणजे थोडेसे ढासळलेल्या गोष्टी आहेत काही पण बघायला खूप काय. समुद्राच्या किनारी आपल्याला गड दिसतो मस्तपैकी. आणि मंदिर पण एक आहे इथे खाली छान. प्लस मस्त व्ह्यूज आहेत. पण फक्त मला एक गोष्ट म्हणजे आढळते की समुद्राचं पाणी आहे जे आपल्या इथे ते खूप तुम्ही बघू शकता. मागे जर बघितलं थोडं मागे पुढे मागे जर बघितलं तिथे या झाडाझुडपांमुळे तर पॉल्युशन एवढं कळून येत नाही. पण जे आपलं पाणी एवढं खराब झालं आहे ते फक्त जरा मला असं वाटतं की चुकीचं आहे पण. आणि अजून काही करू शकत नाही आपण. आता फॅक्टरी तिथे आहे, इथे एक फॅक्टरी आहे, तिथे गॅसोलिन फॅक्टरी एक मागे. तर त्यामुळे कसं होतं आहे थोडासा व्ह्यूच्या हिशोबाने बोला आणि प्रकृतीच्या हिशोबाने थोडा मला त्रास होतो. आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरती जास्तीत जास्त आपण एवढंच करू शकतो की पाणी वाचवू शकतो. कारण की पाणी खराब होणं एक पाणी वाया घालवणं आणि पाणी खराब करणं एक खूप वाईट गोष्ट आहे. वाईट परिस्थितीत येऊ शकतो आपण इन फ्युचर. तर एवढंच आहे. काय असं काही जास्त ज्ञान द्यायचं मन नाही आहे. पण हे सगळं बघतोय गोष्टी तर थोडंसं वाटतं आहे. जसं की काल बीचवर खूप कचरा होता, आता इथे जास्त इंडिव्हिज्युअल आहेत नाही. आणि एक चांगली गोष्ट आहे जयगड फोर्टवरती खूप म्हणजे कमीत कमी म्हणजे कचरा बघितलाच नाही अजूनपर्यंत. पूर्ण गड फिरलो पण कचरा नाही आहे, स्वच्छता राखली आहे इथे. आय थिंक लोकल्स इथे काम करत असेल त्याच्यावरती. तर आय होप अशी स्वच्छता सगळ्या गाड्यांवरती आणि बीचेसवरती असेल, सगळ्या टुरिस्ट पॉईंट्सवरती असेल. धन्यवाद.